आंबेडकर चौकामध्ये आंदोलनासाठी उपस्थित सर्व संघटनेचे नेते मंडळी, सर्व कार्यकर्ते, मी वेळाभावी सगळ्यांची नावं घेतलं, कारण आपण सगळेजण आज सकाळपासून आदरणीय नंदू अण्णा केंगरांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आपण सगळेजण तिथं जमलोय. आणि जी घटना गेल्या 2-3 दिवसापूर्वी 15 तारखेला घडली, खऱ्या अर्थाने ही अतिशय जी दुःखद घटना आहे. कारण का नंदू अण्णांचा आणि आपला परिचय हा सगळ्यांचा अनेक वर्षांचा आहेच, परंतु मी अकलूज ग्रामपंचायतीचा सरपंच 2015 साली झाला आणि तेव्हापासून माझा आणि अण्णांचा संपर्क खऱ्या अर्थाने वाढला. आणि किंबहुना त्याच्याही आधी 2014ला आदरणीय मुर्तदांच्या लोकसभेला काम करत असताना मी कायम अण्णांना फोन लावून त्यांची सल्ला विचारायचो, कुणाला भेटलं पाहिजे, काय केलं पाहिजे, म्हणजे माणसाची ओळख कशी होती. तर 14 सालापासून मी अण्णांच्या संपर्कात 15 पासून मग पुढे आमच्या अधिक मार्गदर्शन त्यांचे वाढत गेले. आणि ह्या सगळ्या कालावधीमध्ये अण्णांच्या माध्यमातून आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं. कारण का अण्णांचा मूळ जरी होणार समाजाचा असेल, मग त्यातनं अण्णांच्या माध्यमातून मी अनेक जणांना भेटलो. शिवाजी जावेर असतील, हे आणि सगळी लोकसभेत फिरत अनेक कार्यकर्ते अण्णांच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळाले. आणि अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन अण्णांचं असायचं. म्हणजे एक व्यक्ती जो आपल्या समाजासाठी काम करतोय, दिवस रात्र पळतोय, अशा व्यक्तीला कुठेतरी अडचणीत आणायचं, की तो पुरस्कृत त्याच्यावर कुठलं तरी षडयंत्र रचायचं आणि मग अशा प्रकारे एखादी धाड टाकायची आणि तिथल्या घरातल्या महिला उपस्थित असताना आरोग्य भाषेत त्या अधिकाऱ्यांनी बोलायचं. म्हणजे निश्चितप्रमाणे त्यामध्ये कुठेतरी काळभोग आहे, त्याच्या मागे कोणतरी करता धरता आहे, हे निश्चितप्रमाणे आपल्याला सर्वप्रथम यातून दिसायला येतं. अनेक वेळा आपण बघितले की ह्याच्या आधी कितीतरी वर्ष आदरणीय मुर्तदांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आपल्या जिल्ह्यात, आपल्या राज्यात अशा प्रकारे घटना कधीच व्हायची नाही की एखाद्या समाजाला, एखाद्या व्यक्तीला त्रास द्यायचा आहे म्हणून हेतू पुरस्कृत त्याच्या विरोधात तक्रारी करायच्या, त्याच्या विरोधात रेट टाकायची, ही भूमिका कधीही आपल्या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळाली नाही. अलीकडे हे नवीन राजकारण चालू झालेलं आहे आणि हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. काही 2 आठवड्यापूर्वी आपल्या गावात अजूनही घटना घडली. अशाच प्रकारे नाहक ज्या लोकांचा समावेश नाही त्या लोकांना त्रास द्यायचं, काही लोकांची घरं पाडण्यात आली, अतिशय चुकीच्या पद्धतीने प्रशासन काम करते आणि कुणाचं ऐकून करते हे देखील शोध घेण्याची गरज आज आपल्याला. आणि अकलूजने कधीच अन्याय सहन केलेला नाही. अकलूजमध्ये ही माती वेगळी आहे, ही माती संघर्षाची. आणि जेव्हा हे गाव एक झालं तेव्हा चांगल्याला आम्ही धडा शिकवण्याचं काम कामरासाहेब ह्या मातीने केलेलं. आणि आता जरी आपण बघितलं तर आदरणीय धैर्यशील भैयांच्या माध्यमातून आम्ही ज्या गोष्टीचा आवाज उचवला पाहिजे, पहिल्यांदा महाराष्ट्रात जर कुठं आवाज उठवला जात असेल तर तो अकलूजमध्ये जातो. पहिल्यांदा अकलूजचं विधान येतंय, अकलूज पुढे जाते आणि अकलूजमधनं विधान येते, तेव्हा सगळं महाराष्ट्रातनं लोक आमच्या मागे किंवा ह्या विचाराच्या मागे येत आहेत. हा आमचा विचार आहे आणि आम्ही ही विचाराची लढाई लढतोय. आणि त्याच्यासाठी म्हणून आज खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन आदरणीय नंदू अण्णांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची गरज आहे. आणि ते निश्चितप्रमाणे आपण सगळेजण करणारच आहोत. अण्णा, तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की इथून पुढची जे आंदोलनाची भूमिका आपण घ्याल त्या प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही अकलूज नगर परिषदेचे सर्व नगरसेवक उपस्थित. आज सकाळी पण सगळेजण आम्ही येऊन उपस्थित. आम्ही इथे काय येतो तर आमची तळमळ आहे, आमच्या लोकांसाठी तळमळ आहे, न्यायाच्या बाजूने लढायचं ही आमची भूमिका आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आम्ही आज ही भूमिका घेतोय. आज ही घडलेली घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतोय. आणि जी भूमिका इथून पुढच्या काळात अण्णा तुम्ही घ्याल त्या भूमिकेला निश्चितप्रमाणे आमच्या सगळ्या अकलूजकरांचं गाव म्हणून पाठिंबा असेल, अशाच प्रकारची अपेक्षा आणि ग्वाही आपल्याला देतो. अधिकच काय न बोलता माझे 2 शब्द.